गिरीश भाऊंवर आरोप केला जातो. अरे ज्या माणसाने तुम्हाला बोट चालवायला शिकवलं, ज्या माणसाने तुम्हाला गल्लीपासून दिल्लीला नेलं, तुम्ही म्हणता की आम्ही काबिल होतो. येऊन तर बघा, बघून तर बघा. अरे बाकीचं सोडा, चाळीसगाव मध्ये तुमचे काय हाल होतात तुम्ही सांगा. ऑक्टोबरचं बघू आपण, जेव्हा काय पक्षाने मला जो निर्णय दिला, पक्षाने सांगितलं की झेंडा उचल तर झेंडा उचलेल, पक्षाने सांगितलं निवडणूक लढ ते निवडणूक लढेल. पक्षाशी बेईमानी करणारे जे अवलाद मंगेश चव्हाणचे नाही, 10 वेळेस मी सांगितलं माझ्या बायकोला हे पाहिजे, माझ्या पोरांना हे पाहिजे. हे दिवस गेले, आता विकासावर ते बोलतच नाही. भाऊ त्यांचे तुम्ही मिळावे बघा, अन्याय, एक निष्ठता, महाराष्ट्राची शान, आन बान काहीतरी सांगत बसतात. अरे भावांना, जर तुम्हाला एवढंच वाटत होतं तर भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मागण्यासाठी का पाय पडत होता? तुमची जर घुटमळ होत होती तर मला असं वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे. हे सोयीचं राजकारण फार काळ टिकत नाही. माझा छोटासा एकच प्रश्न असेल, जर 5 वर्षात तुम्ही 50 लोकांच्या कामात कधी येऊ शकला असाल लोकसभेच्या कार्यकाळात, एक विकासाचं काम दाखवण्यासारखं जर तुमच्या हाती काही असेल, मोदींच्या नावाव्यतिरिक्त तुमच्याकडे काही नव्हतं, कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही काही नसेल, फक्त मोदी हे नाव तुमच्या सोबत होतं. भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता तुमच्या सोबत होता, भारतीय जनता पार्टीचं कमळ तुमच्या सोबत होतं, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तुमच्या सोबत होतं म्हणून तुम्ही होता, सर्व मित्र पक्ष होते म्हणून तुम्ही होता. उद्या काय तुमचे हाल होतील हे 4 जूनला तुम्हाला बघायला जास्त वेळ नाही. त्यांचा जो पिक्चर आहे 26 दिवस 11 तास 30 मिनिटांनी संपणारा पिक्चर आहे. त्या तिकिटाची पिक्चर त्या कुठेही विक्री होणार नाही. अर्ध्या भावात मिळणारे फटाके, पारवल्यात आमचे एक शिरुडे आहेत, घेतलेले फटाके अर्ध्या किमतीत तुम्हाला विकावं लागतील, एवढंच तुम्हाला आज सांगायची गरज आहे. त्यांना येणाऱ्या काळात इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे, निष्ठावान आहे, हा पक्षाशी इमानद्वारे प्रत्येकाशी काम करणारा हा कार्यकर्ता आहे. त्याचं उत्तर 4 जूनला तुम्हाला निकालाच्या दिवशी मिळेल. वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे की काय होणार आहे, म्हणून तुम्ही बळीचा बकरा ज्या मित्राला बनवलं त्या मित्राला तर आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण कमीत कमी इतक्या काहीतरी मार्जिनने कमी पडावं की जेणेकरून तुम्हाला उद्या नगरपालिकेला सुद्धा लढण्याची परमेश्वर ताकद राहू द्यावा. पराभव तर निश्चित आहे, परंतु आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं की हा पराभव किती करायचा आहे. 5 लाख मतांचा भाऊ कागद खूप आणली होती आणि मी पुराव्यांसकट बोलतो. माझा पुरावा आजपर्यंत मी केलेला आरोप, एकही माणूस आजपर्यंत जिल्ह्यात मी फार आरोप कोणावर केले नाही, पण ज्यांच्यावर केले त्यांना माझे आरोप आजपर्यंत खोडता आले नाही. मी योग्य वेळ आल्यानंतर योग्य ठिकाणी आल्यानंतर योग्य लोकांसमोर त्या पिक्चरचा ट्रेलर दाखवणार आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही आपल्याकडे आहे. एवढं आजच्या या महायुतीच्या महामेळाव्यासाठी 26 दिवस 11 तास आणि 30 मिनिटांनी होऊ घातलेल्या या लोकसभेच्या स्मिताताई यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या महायुतीचे सर्व घटक पक्षातले सर्व पदाधिकारी, खरं तर नाव घेणं अगत्याचं आहे, पण खास करून या महायुतीतले 3ही मंत्री गिरीश भाऊ, गुलाब भाऊ, अनिल दादा, आदरणीय माजी खासदार, दोघं माजी खासदार, आमचे पारोळ्याचे चिमन आबा, की ज्या ठिकाणी बकरे मिळतात असं आता आम्हाला कळालं, ते बकरे मिळण्याचं ठिकाण असलेले चिमन आबा, राजू मामा, किशोर भाऊ कारकरजी, किशोरप्पा, माजी आमदार जयप्रकाशजी बाविस्कर, आणि ज्यांनी फेटे बांधायचा व्यवसाय आता चालू केल्याचं कळालं ते संजूभाऊ पवार, अजय भाऊ भोळे, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाराज दळकेकर, उज्ज्वलाताई, निलेश दादा, रावसाहेब जिभू, वासुदेवजी पाटील, अभिषेक भाऊ, रोहित दादा निकम, राजू भाऊ, आरपीआयचे सैलताई माळी, घनश्याम भाऊ अग्रवाल, जमीलभाई देशपांडे, आशिष जी सोनवणे, आनंदजी खरात, पोपट तात्या, अनिल भाऊ अळकमोल, गणेश भाऊ सोनवणे, आपले राजू भाऊ आरपीआयचे कवाडे गटाचे संपर्क प्रमुख, मिलिंदजी सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, रवींद्रजी पवार, आबा पवार, प्रकाश आप्पा, केतकीताई, जयश्रीताई, भारतीताई, रेखाताई, अभिलाषाजी रोकडे, कुंदन भाऊ, संगीताताई गवळी, सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याच ताकदीचे खऱ्या अर्थाने ज्यांच्या भरोशावर आपण ही लोकसभा काबीज करणार आहोत. इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता
1000-2000 मतांचा गठ्ठा, कोणी 5000, कोणी जिल्हा परिषद, कोणी पंचायत समिती, उद्याचं पार्टीचं प्रत्येक पार्टीचं भविष्य असलेला इथला कार्यकर्ता, पत्रकार बांधवांनो, भगिनींनो, खर तर या 26 दिवसांनी होऊ घातलेल्या या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली, पण मला अजून असं वाटतं की हे इलेक्शन काही गल्ली पातळीवरचं नाही आहे, हे गावगाड्याचं इलेक्शन नाही आहे, हा पंचायत समितीचा, जिल्हा परिषदेचा, स्थानिक राजकारणाचा विषय नाही। श्वेताताईंना आपल्याला देशाच्या पॉलिसी डिसिजन जे घेणार आहेत त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्याचं हे इलेक्शन आहे, ही निवडणूक आहे। आणि म्हणून जो कोणी उमेदवार असेल तुम्ही त्याला विचारा की बाबा तुम्ही काय करणार आहे, तुम्ही या लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय। खरं तर जरी आपला विरोधी उमेदवार असला, परंतु मला असं वाटतं की पारोळ्याचे लोक आम्हाला खूप चिमराबा तुमच्याकडे पाहून वाटायचं हुशार आहेत, परंतु बळीचे बकरे कधी बनायला लागले हेच आम्हाला कळालं नाही। परंतु राजकारणाच्या पलीकडे भावांनो हे इलेक्शन देशाचं आहे। आज तुम्ही बघा मोदीजींनी काय केलं, आज रोड इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघतोय, आज 5000 किलोमीटरच्या पेक्षा जास्त रस्ते मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवे बनताना आपण पाहिले। जो जळगाव चाळीसगावचा हायवे होता त्याला यायला आपल्याला किती वेळ लागायचा, म्हणजे देशभरातल्या नुसतं जळगाव चाळीसगाव नाही, इथून तुम्हाला समृद्धी हायवे असेल, किती हायवे इन्फ्रास्ट्रक्चर असतील की ते बनण्यात आले। रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघतो, कधी काळी आपण जर रेल्वेला जायचो तर कधी वेटिंग असायचं, कधी नाव कन्फर्म व्हायचं कळायचं नाही। आता रेल्वे कुठल्या स्टेशनला असल्यापासून तर रेल्वे स्टेशनला गेल्यावर आपण अगोदरचा 2014 अगोदरचा काळ बघा, नाकाला रुमाल लावायची वेळ यायची, आणि आजचा काळ बघा स्वच्छ सुंदर अगदी 5 स्टार। ज्या टीव्ही मध्ये आपण पिक्चर मध्ये बघायचो आमिर खानच्या गाडीने ज्या ट्रेनने जायचा, ती हिरोईन जायची, ते गाणं शूट व्हायचं, त्या रेल्वे आपल्या मोदींच्या काळात आपण येताना पाहतोय। आज इथं पाणीवाले बाबा आपल्याला बसलेत, प्रत्येक घराला डोक्यावरचा हंडा कमी झाला पाहिजे। माझी माता भगिनी शहरात पहिले नगर विकासाच्या खात्यात होत होते, परंतु ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने जर विकास जर कोणी केला असेल तर या मोदीजींनी केला असेल। आज हर घर जल ही संकल्पना त्यांनी आणली, हा विचार कधी कोणाच्या मनात, राज्यकर्त्याच्या, देश चालवण्याच्या मनात कधी आला नाही। भावांनो खऱ्या अर्थाने हे इलेक्शन ज्या नेतृत्वाने आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवलं, प्रत्येकाला पाणी पाजण्याच्या माझ्या माता भगिनीसाठी भूमिका घेतली, त्यासाठी ही निवडणूक आहे। भविष्यातल्या काळात बरेचसे मोठे बदल होणार आहे। भारतीय जनता पार्टीने संकल्प चित्र जारी केलं आहे, आपण ते आवर्जून वाचलं पाहिजे आणि मागच्या कार्यकाळात काय झालं ते पण बघितलं पाहिजे। जवळजवळ मागच्या मॅनिफेस्टो मध्ये 75 असा जाहीरनामातल्या गोष्टी होत्या की त्यातल्या 95% यांनी पूर्ण केल्या, हे देखील वस्तुस्थिती बघितली पाहिजे। आणि विरोधक या गोष्टीवर आज चर्चाच करायला तयार नाही। राहुल बाबा कुठेतरी देश पातळीवर कुठे फिरता, कुठे बोलता, कुठे चालता, काय बोलता हेच कळत नाही। खरं तर राहुल बाबाची परिस्थिती खूप वेगळी झाली आहे आणि या इंडिया आघाडीची परिस्थिती अशी झाली आहे की बापात बाप नाही, लेखात लेख नाही, अशी परिस्थिती झाली आहे। यांच्यामध्ये नेता कोण अजूनही यांना ठरवता येत नाही। ग्रामपंचायतीला आपण ज्यावेळेस लढवतो त्यावेळेस आपण साधा विचार करतो, सरपंच कुठल्या पार्टीचा नाही, आपलं त्यांच्याकडे काम नाही, आपण सरपंचांना बाजू राहायला पाहिजे, यांचे उमेदवारच पूर्ण उभे नाही, हे देशाचं नेतृत्व कसे करू शकतील भावांनो, हा देखील विचार आपण केला पाहिजे। कोणी म्हणतं इंडिया आघाडी आता असं बसवते की आता हे संविधान बदलणार आहे, आणि ज्या माणसाने या संविधानाच्या भरोशावर आज चायवाला एक देशाचा पंतप्रधान झाला, तो माणूस या देशाचं संविधान कधीही बदलू शकत नाही। ते स्वतः मोदीजींनी अनेकदा हे सांगितलेलं आहे। हे राजकीय भाषा करतात, फक्त काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, काहीतरी लोकांमध्ये काहीतरी टिमकी सोडायची। भावांनो आपण ह्या गोष्टी देखील लक्षात आणून दिल्या पाहिजेत। आणि मुळात सुप्रीम कोर्टाने स्वतः हा निर्देश दिला आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ म्हणजे आपण जे संविधान आहे यातलं बेसिक स्ट्रक्चर चेंज करता येणार नाही। आता कधी सर्वोच्च न्यायालयाने जर हा निर्णय दिला आहे तर हा प्रश्न येतोच कुठे, हा प्रश्न फक्त ज्यांच्या राजकीय खुर्च्या धोक्यात आहे, त्यांना वाटतं, त्यांना सांगायचं मुसलमान भेटला की मुस्लिम धोके में आहे, दलित भेटला की दलिताला सांगायचं की आता संविधान बदलणार आहे, जातीपातीचा द्वेष वाढवायचा। मला असं वाटतं की आपण जर योजना बघितल्या असतील, ज्यावेळेस घराघरात पाणी पाजताय, गुलाब भाऊंच्या माध्यमातून आपण पाहतोय, त्यावेळेस कधी असा विचार केला नाही की हे पाणी दलित पिणारे का मुस्लिम पिणारे, त्या सर्व देशातल्या प्रत्येक माणसासाठी तो निर्णय झाला।
मोदीजींनी कुठलाही निर्णय घेतला असेल, रेल्वेचा निर्णय घेतला असेल, आज बॉर्डरवरच्या सिक्युरिटीचा निर्णय असेल, आपण सोलरचा निर्णय असेल, मुद्रा लोनचा विषय असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये बदल करतात आपण पाहतोय. पहिले अगोदर कर्ज घ्यायचं असेल तर धनदांडगे लोकांनाच कर्ज मिळायचं, मुद्रा लोनचं 10 लाखावरनं 20 लाखावर केलं. आज आपण सोलरची पॉलिसी पाहतोय ही ग्रीडला कनेक्ट करून प्रत्येक घराघरावर रूफटॉप सोलर द्यायचं, की भविष्यात 0 मीटर रिडिंग आलं तर 0 मीटर कसं करता येईल या माध्यमातून स्वयंपूर्तीकडे वीज निर्मिती आज आपण करताना पाहतोय. आपण आज पाहतोय की फळांच्या संदर्भात रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना कोल्ड स्टोरेजला मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत आहे. पाहुणे या पॉलिसी बघा, हे काही गल्लीचं इलेक्शन नाहीये, हे गाव वाड्याचं इलेक्शन नाहीये, हा देश पातळीवरचा निर्णय होतो. त्यावेळेस मोदीजी असं कधीही विचार करत नाही की हिंदू को मत दो, मुस्लिम को मत दो, इसको मत दो, उसको मत दो. ते विचार करताय भारतासाठी मला करायचंय. आणि पूर्ण जी पॉलिसी येते ती सर्वांसाठी समरूप असते, एकरूप असते. आपण येणाऱ्या काळात ज्ञानविरीच्या संदर्भातली पॉलिसी लोकांना सांगितली पाहिजे. पीएम किसानच्या संदर्भात जो कोणी शेतकरी असेल त्याला पहिल्यांदा पेन्शनची योजना केली. आपल्याला हे सांगावं लागेल. आपल्याला पुन्हा पुढचे 5 वर्ष पीएम किसानचे पाहिजे असतील तर मोदीजींना पुन्हा आणावं लागेल. रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं असेल तर मोदीजींना पुन्हा आणावं लागेल. हर घर जल योजनेचे पूर्णत्वास द्यायचे असतील मोदीजींना पुन्हा आणावं लागेल. भावांनो, याही पलीकडे माझ्या माता भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वयंपूर्तीकडे नेण्याचं काम जर कुठल्या पंतप्रधानांनी केलं असेल तर या मोदीजींनी केलं पाहिजे. हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लखपती दिदी हा कन्सेप्ट कधी कोणाला कळाला नाही. 1 करोड दिदींना लखपती केलं. पुढच्या टप्प्यात 3 करोड महिलांना लखपती दिदी करायची संकल्प मोदीजींनी घेऊन चाललाय. त्यावेळेस जात पात गट धर्म कधी ते बघत नाही. आणि हा देश बदलवण्याची आपल्या मागे संधी आहे, आपल्या हातातली ही संधी आहे. जे कोणी येतील त्यांना तुम्ही विचारा, अरे हो बाबा आम्ही तुमच्या मागे राहू, पण तुम्ही करणार काय. माझा त्यांना सवाल आहे की आपण आपला विजन तुम्ही जनतेसमोर मांडावा. 5 वर्षाच्या कार्यकाळात मागच्या वेळेस तुम्ही जे निवडून आलात ते मोदीजींच्या नावाने निवडून आलात आणि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असाल तर वस्तुस्थिती जनतेसमोर मांडा. ज्या तिकिटाच्या प्रक्रियेत जे काही झालं याचं मी चाळीसगावच्या याच्यात सांगितलं, परंतु आपण जर देशात एवढ्या मोठ्या पद्धतीने काम केलं असेल तर आपण ते देखील जनतेला सांगावं की अधिकृत आकडेवारी आपली अटेंडन्स किती होती, आपण लोकसभा मतदारसंघात काय काय कामं केली. गुलाब भाऊंचा प्रश्न, गुलाब भाऊ जे बोलतात मुतारी तरी आहे का, मी ती मुतारी शोधतोय भाऊ, ती मुतारी मला अजून सापडली नाही. या लोकांवर बोलण्यात वेळ वाया घालण्यात अर्थ नाही. बीता हुआ कल छोड़ दो, ती ज्याला म्हणतो की नजर चूक झाली होती त्या नजर चूक आता भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी वरपासून खालपर्यंत सुधारली आहे. गिरीश बनवर आरोप केला जातो, अरे ज्या माणसाने तुम्हाला बोट चालवायला शिकवलं, ज्या माणसाने तुम्हाला गल्लीपासून दिल्लीला नेलं, तुम्ही म्हणता की आम्ही काबिल होतो. येऊन तर बघा, बघून तर बघा. अरे बाकीचं सोडा, चाळीसगाव मध्ये तुमचे काय हाल होतात तुम्ही सांगा. ऑक्टोबरचं बघू आपण जेव्हा काय पक्षाने मला जो निर्णय दिला, पक्षाने सांगितलं की झेंडा उचल तर झेंडा उचलेल, पक्षाने सांगितलं निवडणूक लढ ते निवडणूक लढेल. पक्षाशी बेईमानी करणारे जे अवलाद मंगेश चव्हाणचे नाही, 10 वेळेस मी सांगितलं माझ्या बायकोला हे पाहिजे, माझ्या पोरांना हे पाहिजे. हे दिवस गेलेत. पार्टीने योग्य निर्णय घेतलाय असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थाने त्या महिलेवर जो अन्याय झाला होता पुन्हा तो लक्षात आल्यानंतर त्या महिलेला आज पुन्हा तिकीट देऊन खऱ्या अर्थाने महिला सन्मान काय असतो हा भारतीय जनता पार्टीने आज करून दाखवलाय. या राजकारणाच्या पलीकडे भावांनो, आपल्याला देश व्यापी हे इलेक्शन आहे. आपण बघितलं असेल की चाळीसगावला, जळगावला, वडगावला, पारोळा, अंबानेर, धरणगाव, एरंडोल, पाचोरा हा विषय नाही. मेडिकल कॉलेजच्या संदर्भात भाऊंनी मेडिकल हब इथं तयार केलं. आज मेडिकल कॉलेजच्या संदर्भात काँग्रेसने 2014 नंतर किती मेडिकल कॉलेज केले ना, आजची परिस्थिती काय आहे. कितीतरी अशा गोष्टी आहेत. बॉर्डरवरची सिक्युरिटी तुम्ही बघा. आणि खऱ्या अर्थाने हे देशाचं इलेक्शन आहे. आपण सगळ्यांना आपण एकच विनंती केली पाहिजे, आपण राजकारणातले सर्व जाणकार लोक आहात, समजदार लोक आहात. आता काहीतरी दिशाभूल करतात, आता विकासावर ते बोलतच नाही. हो, त्यांचे तुम्ही मेळावे बघा, अन्याय, एक निष्ठता, महाराष्ट्राची शान, आन बान काहीतरी सांगत बसतात. अरे भावांना, जर तुम्हाला एवढंच वाटत होतं तर भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मागण्यासाठी का पाय पडत होता. तुमची जर घुटमळ होत होती तर मला असं वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे. हे सोयीचं राजकारण फार काळ टिकत नाही. माझा छोटासा एकच प्रश्न असेल, तर 5 वर्षात
तुम्ही 50 लोकांच्या कामात कधी येऊ शकला असाल लोकसभेच्या कार्यकाळात? एक विकासाचं काम दाखवण्यासारखं जर तुमच्या हाती काही असेल, मोदींच्या नावाव्यतिरिक्त तुमच्याकडे काही नव्हतं, कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही काही नसेल. फक्त मोदी हे नाव तुमच्या सोबत होतं. भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता तुमच्या सोबत होता. भारतीय जनता पार्टीचं कमळ तुमच्या सोबत होतं. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तुमच्या सोबत होतं म्हणून तुम्ही होता. सर्व मित्र पक्ष होते म्हणून तुम्ही होता. उद्या काय तुमचे हाल होतील हे 4 जूनला तुम्हाला बघायला जास्त वेळ नाही. त्यांचा जो पिक्चर आहे 26 दिवस 11 तास 30 मिनिटांनी संपणारा पिक्चर आहे. त्या तिकिटाची पिक्चर त्या कुठेही विक्री होणार नाही. अर्ध्या भावात मिळणारे फटाके पारवल्यात आमचे एक शिरुडे आहेत. घेतलेले फटाके अर्ध्या किमतीत तुम्हाला विकावं लागतील एवढंच तुम्हाला आज सांगायची गरज आहे. आज बऱ्याच मान्यवरांना बोलायचं आहे, नेत्यांना आपल्याला ऐकायचंय. आपल्यातले मतभेद गैरभेद पसरवण्याचा प्रयत्न करतील. जातीवाल्याला जात सांगतील, बहुमंदाला बहुमंदकी सांगतील. यांच्या बहुमंदकीतले वाद आता मला चव्हाट्यावर आणायचे नाहीयेत. पारोड्यावाले कदाचित सांगतील तर मला माहिती नाही. बहुमंदकीतलं मला वैयक्तिक विषयावर जायचं नाहीये. त्यांना लग लाभो, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांना येणाऱ्या काळात इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे, निष्ठावान आहे. हा पक्षाशी इमाने इतबारे प्रत्येकाशी काम करणारा हा कार्यकर्ता आहे. त्याचं उत्तर 4 जूनला तुम्हाला निकालाच्या दिवशी मिळेल. वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे की काय होणार आहे. म्हणून तुम्ही बळीचा बकरा ज्या मित्राला बनवलं त्या मित्राला त्या आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण कमीत कमी इतक्या काहीतरी मार्जिनने कमी पडावं की जेणेकरून तुम्हाला उद्या नगरपालिकेला सुद्धा लढण्याची परमेश्वर ताकद राहू द्यावा. पराभव तर निश्चित आहे, परंतु आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं की हा पराभव किती करायचा आहे. 5 लाख मतांचं टार्गेट घेतलंय, परंतु आपल्याला बूथवर काम करावं लागेल. भाऊ याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. सगळेच म्हणतात की 5 लाख. मला एक कार्यकर्ता म्हटला, मी तर पुण्याला आहे, आता मला यायची बी गरज नाही. 5 लाखाची माझ्या एका मताने काय होणार आहे? चाळीसगावच्या मतदारसंघात भाऊ ओपन पॉलिसी तुम्हाला सांगतो. गुलाब भाऊ 2800 मतांचा आम्ही आता तपासणी केली की जे बाहेर गावी आहेत त्यांना सुद्धा आम्ही मतदानाला बोलवलं. 5 लाख मतदान. ज्यावेळेस तुम्ही एक मतदान जोडाल, एक व्यक्ती जोडाल, एक माणूस जोडाल, त्यावेळेस आपण 5 लाखाला पोहोचू. इथला बसलेला एक माणूस कोणीही 5 लाखाला पोहोचवणार नाही. तुम्ही आणि मी मिळून हे सगळं शक्य आहे. त्याच्यामुळे आपण हातात हात घेऊन काम करूया, एवढा संकल्प करूया. पुन्हा एकदा स्मिताताईंना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडायचा निर्धार करूया. एवढंच आपण आजच्या या जाहीर मेळाव्याचा संकल्प करूया. आज खूप जास्त न बोलता भाऊ कागद खूप आणली होती आणि मी पुराव्यांसकट बोलतो. माझा पुरावा आजपर्यंत मी केलेला आरोप एकही माणूस आजपर्यंत जिल्ह्यात मी फार आरोप कोणावर केले नाही, पण ज्यांच्यावर केले त्यांना माझे आरोप आजपर्यंत खोडता आले नाही. मी योग्य वेळ आल्यानंतर योग्य ठिकाणी आल्यानंतर योग्य लोकांसमोर त्या पिक्चरचा ट्रेलर दाखवणार आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही आपल्याकडे आहे. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.